मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलाच असेल महेश कोठारे यांचा कमबॅक म्हणून. तर हो मित्रांनो, महेश कोठारे हे मराठी सिनेमासृष्टीमध्ये चांगला कमबॅक करू शकतात. तो कसा, चला सांगतो. जसं की तुम्हाला माहितीच आहे, महेश कोठारे हे मराठीतले दिग्गज कलाकार व दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आतापर्यंत मराठी सिनेमासृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. धूमधडाका, थरथराट, झपाटलेला, पछाडलेला यांसारखे अनेक हिट चित्रपट. आणि याच चित्रपटातील 1993 सालचा अजरामर चित्रपट म्हणजे झपाटलेला, ज्याने अक्षरशः संपूर्ण मराठी सिनेमासृष्टी गाजवली होती. याच्यातील कठपुतली तात्या विंचू हा कॅरेक्टर खूप गाजला होता, जो की रामदास प्यादे यांनीच चालविला व आवाज दिला होता. मग या चित्रपटाचा दुसरा भाग झपाटलेला 2 हा चित्रपट 2013 मध्ये 3D मध्ये प्रदर्शित झाला, पण हा चित्रपट ॲव्हरेज ठरला. पण पुन्हा याच चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजे झपाटलेला मी तात्या विंचू हा चित्रपट महेश कोठारे दिग्दर्शन करत आहेत. याचं पोस्टर सुद्धा प्रदर्शित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे 1993 साली आलेला झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचू हा कॅरेक्टर जेवढा महत्त्वाचा होता, तेवढंच महत्त्वाचे ॲक्टर्स सुद्धा. मराठीतला अजरामर कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, पण ते लवकरच या जगाला सोडून गेले. तरी पण महेश कोठारे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांना एआयच्या स्वरूपात झपाटलेला 3 मध्ये साकारणार आहेत. आणि बरीच शूटिंग ही हॉलिवूडमध्ये सुद्धा होत आहे. त्यामुळे मराठीतला हा मोठ्या लेवलचा चित्रपट ठरणार आहे. आणि प्रेक्षक सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांना एआयच्या स्वरूपात बघण्यासाठी खूप उत्साहित आहेत. म्हणूनच या चित्रपटाने महेश कोठारे हे मोठा कमबॅक करू शकतात. या चित्रपटाची रिलीज डेट अजून समोर आलेली नाही, पण हा चित्रपट 2025च्या शेवटला बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही या चित्रपटासाठी उत्साहित आहात का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा.